तर 10व्या सेक्शनमध्ये आपल्याला डू इट युअर सेल्फ पाहूत आपण. डू इट युअर सेल्फ इथे क्लिक करतोय, स्टार्ट करतोय. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करावं, त्यावर राईट क्लिक करून त्याचा आयकॉन बदला. बघा, डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करायचा आहे, त्याचा आयकॉन बदलायचा आहे. तर स्टार्ट बटनावर क्लिक करा. बघा, लक्ष द्या. राईट क्लिक करायचं, इथं पहिल्यांदा न्यू वर जायचं, फोल्डरवर जायचं. एक फोल्डर आलं का इथं. आता या तयार केलेल्या फोल्डरचं मला आयकॉन बदलायचं आहे. याच्यावर राईट क्लिक करायचं, याच्यावर या फोल्डरवर राईट क्लिक करायचं. इथं क्लिक करसाल राईट क्लिक जमणार नाही. जे फोल्डर तयार केलं त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि प्रॉपर्टीजवर जायचं आणि इथं परत कस्टमाइज याच्यावर जायचं. कस्टमाइजला असं बटन दिसते का तुम्हाला, सर्वात शेवटचं बटन कस्टमाइजवर क्लिक करायचं. इथून चेंज आयकॉनवर जायचं आणि इथून आयकॉन कोणतं बी घेऊ शकता, असं आयकॉन घेऊ शकता. ओके करा, ओके करा. बघा, आयकॉन बदललं का आपल्या डेस्क फोल्डरचं. कळालं कसं केलं. राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीजवर जायचं, कस्टमाइजवर जायचं, चेंज आयकॉनवर जायचं, इथं क्लिक करायचं, ओके करायचं. ओके, आयकॉन बदलला. असं प्रॅक्टिस करायचं, आयकॉन बदलायची. ओ, पुढचा प्रश्न. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा, त्याला आपले नाव द्या व त्यावर राईट क्लिक करून शॉर्टकट तयार करा. काय करायचं आपल्याला, शॉर्टकट तयार करायचा. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा. मला नवीन फोल्डर कसं करता, राईट क्लिक करता, न्यू वर जाता, नवीन फोल्डरवर क्लिक करता, नवीन फोल्डर आलं. आता या तयार केलेल्या फोल्डरचं शॉर्टकट आपल्याला करायचं आहे. राईट क्लिक करायचं आणि इथं क्रिएट शॉर्टकटवर क्लिक करायचं. याचा शॉर्टकट इथं तयार झाला. सबमिट करून बघा, आला का बरोबर, आला. डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार आहे, त्याला आपले नाव द्या व त्या शॉर्टकटला. तेच प्रश्न, डबल प्रश्न आला, तोच झाला नाही तो ग्रीन कम्प्लिटली. बघा, परत राईट क्लिक करायचं, न्यू वर जायचं, नवीन फोल्डर तयार करायचं, राईट क्लिक करायचं, याच्यावर क्रिएट शॉर्टकट करायचं. त्याचं नाव दिलं नाही आपण, आहे ना. पहिलं नाव द्या, राईट क्लिक करा, रिनेम वर जा, याला आपलं नाव द्या, राम असं नाव द्या. नाव दिलं का शॉर्टकटला, राईट क्लिक करा आणि क्रिएट शॉर्टकट करा. याचा शॉर्टकट तयार झाला, सबमिट करा. आलं. अशी प्रोसिजर करा. स्टार्ट बटनावर क्लिक करा, फोटो ॲप्लिकेशन उघडा. स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे, फोटो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर या स्टार्ट बटनावर इथं क्लिक करायचं आहे आणि फोटो लिहायचा, PHOTO फोटो असं लिहायचं आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या ते असं ओपन होईल. सबमिटवर क्लिक करा. ओके. पुढचा प्रश्न. होम न्यू आयटम लायब्ररी वापरून नवीन लायब्ररी तयार करा. तर होममध्ये न्यू आयटममध्ये लायब्ररी वापरून म्हणले. लायब्ररी तयार करायला काय करायचं आपण, लक्ष द्या इकडं. अगोदर आपण लायब्ररी तयार करायचं आहे. त्यासाठी आपण स्टार्टवर जायचं किंवा इथं आपण या कुठल्या एका फोल्डरवर जाऊ शकता. असं या फोल्डरवर पण जाऊ शकता. डबल क्लिक करा, फोल्डर असं ओपन होईल. असं तर इथं लायब्ररी नावाचं फोल्डर दिसते. कुठल्याही फोल्डरवर क्लिक करा. पिवळे फोल्डर कोणत्या फोल्डर करू शकता किंवा स्टार्टवर जा. दिस PC पण लिहू शकता. असं दिस PCवर जाऊ शकता. असं ओपन होईल. किंवा फाईल एक्सप्लोरर स्टार्टवर जायचं. फाईल एक्सप्लोरर पण लिहू शकता. असं फाईल एक्सप्लोरर दिसते का तुम्हाला, हे इथं क्लिक करायचं, फाईल एक्सप्लोरर ओपन झाला. असंच मग इथं आपल्याला लायब्ररी बघायचं. लायब्ररी कुठं आहे, तर लायब्ररी आपलं फोल्डर इथं दिसते. इथं क्लिक करायचं. कधी दिसणार गेलं तर इथं क्लिक करून पण बघू शकता लायब्ररी दिसते का. इथं लायब्ररी इथं क्लिक करू शकता. इथं आणि इथं लायब्ररी तयार करायची. होमवर जायचं, न्यू आयटमवर जायचं, याला मोठं करा. न्यू आयटमवर जायचं, लायब्ररीवर क्लिक करायचं. एक लायब्ररी अशी ओपन झाली आणि सबमिट करायचं. कळलं का की नाही कळलं. तर त्यासाठी लक्षात ठेवा काय काय करायचं ते. डेस्कटॉपवर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा, नाव द्या, त्याला शॉर्टकट तयार करा. आता टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणलं, पहिले फोल्डर म्हणलं होतं.
डेस्कटॉपवर राईट क्लिक करायचं, न्यूवर जायचं, टेस्ट डॉक्युमेंट म्हणलं तर टेस्ट डॉक्युमेंट इथं आहे, इथं क्लिक करायचं. त्याला आपलं नाव द्या म्हणलं तर नाव द्यायचं असं. आणि त्याचा शॉर्टकट करा म्हणलं तर राईट क्लिक करून क्रिएट शॉर्टकट करायचं. याचा शॉर्टकट इथं तयार झाला, सबमिट करायचं. अशा प्रकारे आपण 12व्या सेक्शनमधलं हे डू इट युअर पाहिलं. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.